आपण सध्या जनता विद्या मंदिर या ठिकाणी आहोत। सध्या या ठिकाणी इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वी बोर्डाचा पेपर या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहत असाल हे सर्व 10वीचे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। आज संस्कृत विषयाचा पेपर आहे, ते 12वीचे विद्यार्थी आहेत। बायोलॉजीचा पेपर आज या ठिकाणी आहे। आपण जनता विद्या मंदिर या ठिकाणी हे सगळे दृश्य पाहत आहात। या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आज इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी दोन्ही विभागाची आज या ठिकाणी परीक्षा आहे। इयत्ता 10वीचा संस्कृतचा पेपर आहे आणि इयत्ता 12वी सायन्सचा बायोलॉजीचा पेपर आहे। तसेच आपण या महाविद्यालयाचं वारंवार आपण या ठिकाणी लाईव्ह दाखवतो आहोत आणि या ठिकाणचं वातावरण अगदी व्यवस्थितरित्या आहे। पेपर विद्यार्थी अगदी छान पद्धतीने जात आहेत। केंद्र प्रमुख या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत, त्यांना आपलं असं या ठिकाणी त्यांच्याशी आपण इंट्रोड्यूस करूया की आतापर्यंतचा जो वृत्तांत आहे या ठिकाणी त्यांनी सांगावा। नमस्कार, मी खडके सर, जनता विद्या मंदिर उच्च माध्यमिक विभाग सह केंद्र संचालक या परीक्षा केंद्राचा आजपर्यंतच्या झालेल्या परीक्षा अत्यंत सुरळीत आणि कॉपीयुक्त वातावरणामध्ये इथं पार पडल्या। पूर्वीचा इतिहास आहे, या ठिकाणी कसल्याही प्रकारची आमच्याकडे कॉपी चालत नाही असे संस्था चालकाचे सुद्धा आदेश आम्हाला वारंवार असतात। बैठे पथक, भरारी पथक यांच्या माध्यमातून सुद्धा इथं पाहणी केली जाते। त्यांनी सुद्धा सगळ्यांनी कौतुक करून आमच्या शाळेला अभिनंदन केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी जीवशास्त्राचा 12वीचा पेपर आहे आणि आर्ट्सचा भारतीय संगीताचा इतिहास हा 2 विषयाचा पेपर या ठिकाणी आहे आणि 10वी सुद्धा याच केंद्रामध्ये आहे। त्यांचा संस्कृत हा विषयाचा पेपर आहे। आत्तापर्यंत आणि आजसुद्धा सुरळीत परीक्षा पार पाडण्याचं सगळ्यांचं, आमच्या सहकाऱ्यांचं, उपप्राचार्य, प्राचार्य आणि संस्थाचालक यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आजच्या तारखेमध्ये इयत्ता 12वी आणि 10वीचे किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा बसलेले आहेत? जवळपास 219 हायेस्ट विद्यार्थी आणि 300 हायेस्ट विद्यार्थी आमच्या केंद्रामध्ये या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहेत। जास्तीत जास्त 16 हॉलमध्ये या ठिकाणी सर्व हॉलमध्ये कॅमेऱ्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी आमच्याकडे परीक्षा देत असतात। आतापर्यंत एकूण 12वी आणि 10वीच्या पेपरचा आपला काय अनुभव आहे? एकदम कॉफीमुक्त वातावरणात आणि सुरळीत कसलाही अनुचित प्रकार न होता या ठिकाणी आमच्याकडे परीक्षा पार पडलेल्या आहेत। यामध्ये खूप मोठा वाटा आमच्या संस्था चालकाचा आहे, आमचे अधिकारी वर्ग आहे, माझा सहकारी वर्ग आहे। या सर्वांनी यथेच्छ असं आम्हाला सहकार्य केलेलं आहे। कॉफीमुक्त वातावरण परीक्षा पार पाडण्यासाठी धन्यवाद। तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीने देखील खूप खूप शुभेच्छा। तर आपण बोलणार आहात या ठिकाणी काटे सर देखील उपस्थित आहेत। त्यांचा विषय हा इंग्रजी विषयाचा शिक्षक आहेत। त्यांना देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया की इयत्ता 12वीची परीक्षा जी तिन्ही विभागाची आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशा पद्धतीने पार पडली। तुम्हाला मी एका वाक्यातच सांगू इच्छितो, आमच्या खडके सरांनी सर्व काही माहिती दिलेलीच आहे, पण जनता विद्या मंदिरचा जो ग्रामीण भागातील ही जी शाळा आहे, महाविद्यालय आहे, याचा जो नावलौकिक आहे तो आम्ही कायम जपण्याचा प्रयत्न करू। तसेच आम्हाला आदेश सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व अधिकारी वर्गाने आणि आमच्या संस्था चालकाने दिलेले आहे आणि तो नावलौकिक आम्ही कायम ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। एवढीच या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद सर। आपण होतो जनता विद्या मंदिर या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षार्थी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। समाज जागृती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या दोन्ही विभागाचा या ठिकाणी पेपर सुरू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण हे दृश्य समाज जागृती माध्यमिक विद्यालय मुरुड या ठिकाणचे पाहत आहात। अगदी शांततेत या ठिकाणी परीक्षा पार पडत आहे। अगदी शांतता या परीक्षा विभागामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। ही आहे समाज जागृती माध्यमिक विद्यालय मुरुड।